पंचगंगा नदीने कोल्हापूर शहरावरती कसं आक्रमण केलेलं आहे ते दाखवणारा एक व्हिडिओ माझाच्या हाती लागलेला आहे। माझाच्या एका प्रेक्षकाने कोल्हापुरातील बापट कॅम्प मधून हा व्हिडिओ पाठवलाय। कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। पंचगंगा पात्र सोडून वाहत असल्यामुळे कोल्हापुरात गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे। शहरातील कसबा बावडा, बापट कॅम्प या भागांमध्ये पुराचं पाणी घुसलं असून अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। पंचगंगेच्या लगत असलेली ऊस शेती पाण्याखाली गेली असून पाण्याची पातळी आणखी वाढल्यास शहरातील अनेक सखल भागांमध्ये हे पाणी साचण्याची शक्यता आहे। जिल्ह्यातील राधानगरी, शाहूवाडी आणि गगनबावडा या परिसरांमध्ये पूरस्थिती गंभीर आहे। जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलेला आहे। मात्र हा व्हिडिओ पुरता बोलका आहे जो बापट कॅम्प मधून माझाच्या एका प्रेक्षकाने पाठवलेला आहे। सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे कोल्हापुरात। तर कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरातून आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर आपल्या सोबत आहेत या सगळ्या संदर्भात माहिती देण्यासाठी। रणजित, कोल्हापुरात सध्या पावसाची कशी परिस्थिती आहे? सगळ्यात एक आनंदाची गोष्ट अशी की सलग 5 दिवसानंतर कोल्हापूरकरांना काही वेळासाठी का होईना सूर्यदर्शन झालेलं आहे। पावसाचा आज सकाळपासून एक तासभर जोर कमी आहे, मात्र आज सूर्यदर्शन झाल्यामुळे कोल्हापूरकर थोडे आनंदित आहेत। पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेली 5 दिवस मोठ्या प्रमाणामध्ये जो पाऊस पडतोय याचा फटका संपूर्ण जिल्ह्याला बसलेला आहे आणि पंचगंगा नदीनं रौद्र रूप धारण केलेलं आहे। मी ज्या परिसरात उभा आहे पाठीमागे माझ्या आपल्याला पंचगंगा दिसते। या पंचगंगेचं तुम्ही पात्र पाहिलं तर हा सगळा परिसर जो आहे हा शेती असेल किंवा रस्ते असतील, हा संपूर्ण परिसर पाण्यामध्ये गेलेला आहे आणि जिकडे नजर टाकाल तिकडे तुम्हाला या नदीचं पाणी गेल्याचं दिसतंय। एकूण पंचगंगेच्या इशारा पातळी आणि धोका पातळी या 2 पातळ्या पंचगंगेने केव्हाच उलटलेल्या आहेत आणि काल संध्याकाळपासून कोल्हापूरची पंचगंगा ही धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे। त्यामुळे कोल्हापूर शहरात जरी पाऊस मंदावला असला तरी जिल्ह्यामध्ये किंवा धरण क्षेत्रामध्ये जो मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आहे हा पाऊस असा चालू राहिला तर मात्र महापुराचा धोका कोल्हापूरला बसणार आहे, त्याचा फटका मोठ्या प्रमाणात बसणार आहे। एकूण 5 दिवसांचा जो पाऊस आहे या 5 दिवसांमध्ये 121 गावांना धोका निर्माण झालेला आहे। त्यात साधारण 80हून अधिक गावांचा संपर्क तुटलेला आहे आणि 72 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। कोल्हापुरामध्ये जे कोकणातून मार्ग येतात, गगनबावडा, आजरा, राधानगरीवरून कोल्हापूरला येणारा मार्ग आहे आणि रत्नागिरीहून कोल्हापूरला मार्ग येणार आहेत। हे 4 मुख्य मार्ग जे आहेत हे मार्ग काल त्या रस्त्यांवर पाणी आल्यामुळे बंद करण्यात आलेले आहेत। साधारण 3 दिवसांपूर्वीपासूनच या रस्त्यांवरची वाहतूक ठप्प झालेली आहे। कोल्हापुरामध्ये ज्या पद्धतीने सध्या पाऊस वाढलेला आहे त्या पावसामध्ये चिखली, केरली, केरले अशी जी गावं आहेत या गावांना पाण्यानं वेढा दिलेला आहे आणि ही गावं या गावांचा सुद्धा संपर्क तुटलेला आहे। या गावातल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी NDRFची टीम काल रात्री पुण्याहून कोल्हापुरामध्ये दाखल झालेली आहे। साधारण या टीमचे 40 जवान जे आहेत हे रात्री 2:30 वाजल्यापासून हे रेस्क्यू ऑपरेशन करतात आणि केरली परिसरामध्ये जी लोक सापडलेले आहेत ज्यांना मदतीची गरज आहे त्या लोकांना सध्या बाहेर काढण्याचं काम किंवा रेस्क्यू ऑपरेशन सध्या चालू आहे। आतापर्यंत तरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जीवितहानी झालेली नाही, मात्र अशी परिस्थिती ओढावू नये यासाठी जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि कोल्हापूर पोलीस दल मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे। कोल्हापूर शहर आणि हा जो परिसर आहे या परिसरामध्ये पाणी झालेलं आहे, मात्र या पुराचा जास्त फटका बसतो तो शिरोळ तालुक्याला। शिरोळ तालुक्यातलं जे श्रद्धास्थान किंवा एक मंदिर आहे नृसिंहवाडी मंदिर, लाखो भाविक दरवर्षी या मंदिरात दर्शनासाठी दत्त महाराजांच्या येत असतात। हे मंदिर काल या मंदिराला सुद्धा जलसमाधी मिळालेली आहे। संपूर्ण मंदिर हे पाण्यामध्ये बुडलेलं आहे। कोल्हापुरामध्ये ज्या पद्धतीने पाऊस चालू आहे त्याच पद्धतीने पाऊस कोल्हापूर, सांगली आणि सातारा या 3 जिल्ह्यांमध्ये सध्या पाऊस चालू आहे। त्यामुळे कोल्हापूर ची पंचगंगा, वारणा नदी आणि कृष्णा नदी या 3 नद्यांचं पात्र हे दुधडीवरून वाहत आहे। याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढते, त्यामुळे या संपूर्ण परिसराला पुराचा धोका सध्या निर्माण झालेला आहे। रणजित, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।